नमस्कार मैत्रिणींनो, जगा वेगळं प्रेम. त्या दिवशी सकाळ नेहमीसारखी नव्हती. पुण्याच्या कर्वे रस्त्यावरची झाडं जरा जास्तच हिरवी दिसत होती. सगळीकडे हिरवं आणि खूप छान वातावरण होतं. किंवा कदाचित आरवला तसं वाटत होतं. हातात चहाचा कप, डोळ्यासमोर उघडं लॅपटॉप आणि मनात मात्र एकच वाक्य घोळत होतं. आरव TCच्या उंबरठ्यावर होता. सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरी, पगार वेळेवर, आईबाबांची काळजी, मित्रमंडळी, सगळं सेटल होतं. पण तरीही आत कुठेतरी काहीतरी अपूर्ण होतं. ती पूर्णता म्हणजेच अनुष्का. अनुष्का त्याच्या कॉलेजमधली मैत्रीण. मैत्रीचं प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळलंच नाही. दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. एकत्र अभ्यास, कट्टे, कॉफी, भांडण, पुन्हा बोलणं, हे सगळं इतकं सहज होतं की त्याला नावच दिलं गेलं नाही. आणि मग आयुष्य झालं मोठं. नोकऱ्या, शहर बदलली. अनुष्का दिल्लीला गेली. आरव पुण्यातच राहिला. 3 वर्षांनी ती परत आली लग्नासाठी. आरवने तिला पहिल्यांदा त्या कॅफेमध्ये पाहिलं तेव्हा त्याच्या छातीत काहीतरी घट्ट झालं. ती हसत होती, पण तो हसरा चेहरा त्याला ओळखीचा असूनही परका वाटत होता. आरव, किती बदललास रे, ती म्हणाली. तो हसला. तूही. पण तुझं हसणं तेच आहे. ते दोघं बोलत होते. काम, आयुष्य, आठवणी, पण प्रत्येक वाक्यामागे एक न बोललेली गोष्ट होती. आपण कधीच एकमेकांना विचारलं नाही, आपण काय आहोत. लग्न ठरलं, साखरपुडा झाला. आरव गेला, हसला, शुभेच्छा दिल्या. कोणालाही कळलं नाही की त्या हसण्यात किती प्रश्न अडकले होते. त्या रात्री आरव घरी आला आणि पहिल्यांदाच स्वतःला प्रश्न विचारला, जर प्रेम असं असेल तर ते मिळवणं गरजेचं असतं का? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याची ओळख झाली मायाशी. माया नवीन होती. डिझाईन टीममध्ये. साधे कपडे, डोळ्यात शांतपणा आणि बोलण्यात स्पष्टता. ती फार बोलत नसे, पण जे बोले ते नेमकं. एका मिनिटानंतर दोघं लिफ्टमध्ये अडकले. लाईट गेली. घाबरत नाहीयेस? आरवने विचारले. त्यानंतर माया हसली. नाही, गोष्टी आपल्या हातात नसतील तेव्हा शांत राहणं हाच उपाय असतो. त्या एका वाक्यानं आरव थबकला. हळूहळू दोघं बोलू लागले. कॉफी, ऑफिसचे प्रोजेक्ट, आयुष्य. माया वेगळी होती. ती प्रश्न विचारायची. खरे प्रश्न, तू आनंदी आहेस का? आरवला हा प्रश्न नवीन नव्हता, पण उत्तर शोधायला तो पहिल्यांदाच थांबला. अनुष्का लग्न जवळ येत होतं. ती त्याला मेसेज पाठवायची. ताण, भीती, उत्साह, सगळं एकत्र. एकदा तिने लिहिलं, आरव, कधी कधी वाटतं आपण चुकीचा निर्णय घेतोय का? आरवने खूप वेळ मेसेजवर पाहिलं. बोट कीबोर्डवर होती, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी त्याने लिहिलं की तुला जे शांत वाटतं तेच बरोबर. तो मेसेज पाठवून त्याला कळलं, तो तिला धरून ठेवू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्या संध्याकाळी तो मायासोबत ऑफिसच्या गच्चीवर बसला होता. सूर्य मावळत होता. तू काहीतरी लपवतेस का माया? माया म्हणाली, हो. तो म्हणाला, सांगायचं नसेल तर हरकत नाही, ती शांतपणे म्हणाली. आरवने खोल श्वास घेतला आणि सगळं सांगितलं. अनुष्का न बोललेलं प्रेम, गमावलेली संधी. माया ऐकत राहिली, मध्येच थांबवली नाही. तुला अजूनही तिच्यावर प्रेम आहे का? तिने विचारलं. आरव विचारात पडला. कदाचित. नाही, मला तिच्यावर प्रेम नाही, मला आठवणीवर प्रेम आहे. आणि माया हसली. हे प्रामाणिक उत्तर आहे. अनुष्काचं लग्न झालं, फोटो आले, ती आनंदी दिसत होती. पण आरवने पहिल्यांदाच मनापासून तिला शुभेच्छा दिल्या. आणि काही दिवसांनी एका साध्या संध्याकाळी मायानं विचारलं, आपण एकत्र कॉफी पलीकडे काही विचार करू शकतो का? आरव हसला. मला पटकन वचन द्यायला भीती वाटते. मलाही, माया म्हणाली. म्हणूनच विचारतीये. ते दोघं हळूहळू जवळ आले आणि कुठलाही गोंधळ नाही, मोठ्या घोषणा नाही, एकमेकांच्या आयुष्यात जागा निर्माण करणं इतकंच. एकदा आरवने तिला विचारलं,
की प्रेम म्हणजे काय वाटतं तुला? माया म्हणाली, प्रेम म्हणजे कुणाला धरून ठेवणं नाही, कुणाला स्वतःसारखं राहू देणं. त्या क्षणी आरवला सगळं स्पष्ट झालं. अनुष्काचं प्रेम त्याच्यासाठी वेगळं होतं, ते अपूर्ण होतं पण सुंदर होतं. मायाचं प्रेम वेगळं होतं, ते शांत, समजूतदार आणि वर्तमानातलं होतं. काही वर्षांनी एका रविवारी सकाळी आरव आणि माया एकत्र चहा पित होते. आरवने लॅपटॉप बंद केला आणि म्हणाला की आपण जगावेगळं प्रेम. माया हसली. म्हणजे मालकी नाही, भीती नाही, अपेक्षांचा ओझं नाही, फक्त सोबत. माया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली की असं प्रेम जगायला धैर्य लागतं. आरवने बाहेर पाहिलं आणि तिचं झाड, तोच रस्ता. पण आता त्याला कळलं होतं, प्रेम वेगळं असतं आणि जेव्हा ते मिळवण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी असतं. ही कथा इथेच समाप्त होते. अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.